नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुळजाभवानी प्राथमिक विद्या मंदिर, संत ज्ञानेश्वर नगर, लातूर या आपल्या शाळेच्या व्हर्च्युअल क्लासरूममध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी वर्गाचा विषय सामान्य विज्ञान याचा आपण जो तिसरा पाठ आपला सुरू आहे, ज्याचं नाव आहे नैसर्गिक संसाधनाचे गुणधर्म. हा आपण मागच्या काही व्हिडिओ तासिकेमध्ये पाहिलेला आहे. तर याच्यामध्ये आपण नैसर्गिक संसाधन, आपण हवेचे गुणधर्म पाहिलेले आहेत, पाण्याचे गुणधर्म पाहिलेले आहेत या अगोदरच्या तासिकेमध्ये. तर आजच्या या तासिकेमध्ये आपलं तिसरं आणि महत्वाचं नैसर्गिक संसाधन आहे ते म्हणजे मृदा किंवा माती. या मातीचे गुणधर्म आज आपण पाहणार आहोत. पहा, तुम्हाला सर्वांना माती किंवा मृदा ही माहिती आहे. तर आता या मृदेच्या गुणधर्मातला सगळ्यात महत्वाचा गुणधर्म जो असेल तर तो म्हणजे त्या मृदेचा असणारा रंग. मातीचा किंवा त्या मृदेच्या असणाऱ्या रंगावरून त्या मृदेला एक महत्वपूर्ण असा गुणधर्म प्राप्त होतो. म्हणजे रंग हा मृदेचा काय आहे, एक महत्वपूर्ण गुणधर्म आहे, हे आपल्याला सांगता येईल. तर आता या मृदेला रंग कसा प्राप्त होतो, तर मृदेला रंग प्राप्त होण्यासाठी त्या मृदेला अनेक प्रक्रियातून जावं लागतं किंवा अनेक प्रक्रियांचा परिणाम, या परिणामातून त्या मृदेला काय होतो, रंग प्राप्त होतो. पहा, जमिनीच्या पृष्ठभागावर, आता जो जमिनीचा पृष्ठभाग आहे त्या पृष्ठभागाची जी मृदेची रंगछटा असते, पहा वरच्या बाजूच्या मृदेचा जो रंग असतो, रंगछटा जी असते ती खालच्या थराच्या रंगछटेपेक्षा कशी असते, गडद असते. तुम्ही पाहायचंय, जर आपण जमिनीत खड्डा करायला सुरुवात केली तर वरची जी माती निघते ती अतिशय गडद रंगाची असते आणि जसं जसं आपण खड्डा खाली खंदत जाऊ तसं तसं त्या मातीचा रंग काय होत जातो, फिका पडत जातो. हे तुमच्या लक्षात येईल. आता ही मृदा वेगवेगळ्या रंगाची असते. मृदा ही कशी असते, वेगवेगळ्या रंगाची असते. आता या मृदेमध्ये तुम्हाला माहिती असेल, तुम्ही काळ्या रंगाची मृदा पाहिली आहे, परत लाल रंगाची मृदा तुम्हाला माहिती असेल, तांबूस रंगाची, पिवळ्या रंगाची, राखाड्या रंगाची ही मृदा असते. तर आपल्या भागामध्ये शक्यतो लाल, तांबूस आणि काळी मृदा आपल्याला पाहायला मिळते. ही पिवळी आणि राखाडी रंगाची मृदा ही आपल्याकडं शक्यतो आपण आपल्या भागामध्ये ही दिसत नाही, परंतु काळी, लाल आणि तांबूस रंगाची मृदा आपल्या भागामध्ये पाहायला मिळते. आता ह्या मृदेचे रंग जे आहेत, तर या मृदेचे रंग जमिनीचं वर्गीकरण करण्याकरता उपयोगी पडतात. मृदेचे रंग, आता समजा काळी मृदा आहे, पिवळी आहे, लाल आहे किंवा तांबूस आहे, राखाडी आहे, हे जे रंग आहेत, हे रंग जमिनीचं काय वर्गीकरण करण्यासाठी काय होतात, उपयोगी पडतात. तसेच जमिनीत असणारे किंवा जमिनीत असणारे अनेक गुणधर्म दाखवण्यासाठी अप्रत्यक्षपणे हे रंग महत्वपूर्ण असतात. एखादी जमीन कोणत्या गुणधर्माची आहे हे ठरवण्यासाठी सुद्धा या रंगाचं महत्वपूर्ण असं कार्य आपल्याला अप्रत्यक्षपणे सांगता येतं किंवा अप्रत्यक्षपणे हे रंग उपयुक्त ठरतात. पहा, अशा प्रकारे मृदेच्या रंगावरून तिचा कस, तिचा जो काही पोत आहे, तिची जी काही सुपीकता आहे किंवा पाणी निचरा करण्याची जी क्षमता आहे किंवा पाणी धरून ठेवण्याची जी क्षमता आहे, याबाबत आपल्याला काय होते, स्पष्टता येते. जमिनीच्या रंगावरून ती जमीन, मृदेच्या रंगावरून ती जमीन कशी आहे, बाबा एखादी जमीन पाण्याचा निचरा त्या जमिनीतून होतो का नाही, किंवा ती जमीन किती पाणी धरून ठेवू शकते, त्या जमिनीचा कस कसा आहे, ती सुपीकता त्या जमिनीची कशी आहे, हे आपल्याला समजण्यास मदत होते किंवा स्पष्टता येते. पहा, मृदेचा रंग तिच्या पोतावर, जैव घटकांवर तसेच लोह, चुना अशा रासायनिक घटकांवर अवलंबून असतो. आता ही मृदा आहे, मान्य आहे. या मृदेचा जो पोत आहे किंवा या मृदेचा जो रंग आहे हा तिच्या पोतावर, मग आता काळा रंग कशामुळे आलाय, लाल कशामुळे आलाय, राखाडी रंग कशामुळे आलाय, तर हे सगळं त्या जमिनीत असलेल्या जैव घटकांवर, बरोबरच त्या जमिनीत असलेले लोह किंवा चुना यासारखे जे रासायनिक घटक आहेत त्या रासायनिक घटकांवर या जमिनीचा असलेल्या मातीचा म्हणजे या मृदेचा रंग तिच्या या घटकांवर आपल्याला समजता येतो किंवा हे घटक त्या जमिनीत किती प्रमाणात आहेत
त्यावरून तिचा रंग आपल्याला समजतो. पहा, आता इथं तुमच्या पुस्तकात एक प्रयोग करायचा आहे तुम्हाला. इथं म्हणजे मी सांगायला तुम्हाला त्या पद्धतीनं करा जमेल तर, नसेल तर तुम्हाला समजेल मी सांगितल्याप्रमाणे. हा प्रयोग तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर सुद्धा आता दिसत आहे. तर त्यासाठी काय करायचंय, साहित्य घ्यायचंय, 3 मोज पात्र घ्यायचे. 3 मोज पात्र घेऊन त्याच्यात काचीची 3 नरसाळी आणि गाळण कागद, ज्याला आपण चाळणी म्हणूयात किंवा गाळण कागद हा एक विशिष्ट असतो, तशा पद्धतीचा गाळण कागद घ्यायचा आहे. पाणी घ्यायचंय, बारीक वाळू घ्यायची आहे, परत जाड वाळू घ्यायची आहे आणि कुंडीतील माती घ्यायची. तर हे झालं आपलं साहित्य. कृती आता काय करायची आहे, त्याच्यामध्ये काचेच्या 3 नरसाळ्यामध्ये, आता ही जी काचेची आपण त्या हे 3 नरसाळी जे आहेत त्या 3 नरसाळ्यामध्ये गाळण कागद बसवायचा आहे. म्हणजे काय होणार आहे, गाळण कागदातून ते पाणी सुडून खाली पडणार आहे. तर पहा, या कागदापैकी एकावर अ म्हणजे वाळू, एका ह्याच्यावर अ अक्षर लिहायचंय आणि त्याच्यात वाळू असं लिहायचंय. दुसऱ्यावर ब रेताड माती, तिसऱ्यावर क चिकन माती असं समप्रमाणात भरायचं आहे. पहा, आता चिकन माती म्हणजेच आपण जी कुंडीतील माती काढली आहे ती थोडक्यात आपण समजूया. पहा, मग हे भरल्यानंतर प्रत्येक नरसाळ्यात समप्रमाणात पाणी घालायचे व त्याखाली ठेवलेल्या प्रत्येक मोजपात्रात किती पाणी जमा होते ते पाहायचे. यावरून तुम्ही काय निष्कर्ष काढाल. पहा, आता या नरसाळ्यातील जे गाळण कागद आहे त्याच्यावर आपण काय केले, वाळू टाकली आहे, रेताड माती टाकली आहे आणि एका ह्याच्यामध्ये काळी माती आपली जी की कुंडीत असते ती टाकली आणि त्याच्यात आपण काय केलं, एक एक कपभर पाणी त्या नरसाळ्याच्या माध्यमातून त्या मातीच्या किंवा रेताड जे काही आपण त्याच्यात साहित्य टाकलेलं आहे त्याच्यातून ते खाली पाणी सोडलेलं आहे. तर आपल्याला यावरून काय दिसतं, तर पहा, या नरसाळ्यामध्ये आपण कोणती माती घेतलेली आहे, वालुकामय किंवा वाळू घेतलेली आहे. त्याच्यातून जर आपण पाणी टाकलं तर जशास तसं कब्बर पाणी खाली नरसाळ्यात किंवा त्या खाली चंचू पात्रात जमा झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. ब मध्ये आपण कोणती घेतली आहे, थोडी रेताड माती घेतली आहे, म्हणजे ज्याच्यात थोडं वाळू आहे आणि प्लस मातीचं पण मिश्रण आहे, अशी माती आहे ती. त्याच्यात आपण पाणी कब्बर टाकलेलं, तर त्या मातीनं काय केलंय, थोडं पाणी आपल्या सोबत जमा ठेवले आणि बाकीचं खाली सोडून दिले, चंचू पात्रात ते पाणी दिसेल. आणि तिसऱ्या ह्याच्यामध्ये जी काळी माती कुंडीतली आहे तिच्यामध्ये अर्ध्या कपाच्या सुद्धा जास्त प्रमाणात पाणी काय झालेलं आहे, खाली आलेलं आहे, म्हणजे त्या मातीनं पाणी जास्त प्रमाणात धरून ठेवलेलं आहे. यावरून तुम्हाला काय निष्कर्ष काढता येईल, तर यावरून तुम्हाला निष्कर्ष काढता येईल की बाबा ही जी कुंडीतली जी काळी माती होती हिची पाणी धरण्याची जी क्षमता आहे, पाणी धरून ठेवण्याची क्षमता ही या रेताड आणि वालुकामय मृदेपेक्षा कशी आहे, जास्त आहे, हे तुम्हाला या प्रयोगावरून समजेल. तर पहा मित्रांनो, आता पुढचा आपण या मातीच्या मृदेच्या गुणधर्मातला जो आहे घटक उपघटक तो म्हणजे मृदेचा पोत हा आपण पाहणार आहोत. पहा, आता मृदेचा पोत सॉइल स्ट्रक्चर हे कसं तयार होतं, तर पहा, त्यासाठी मृदेत असलेल्या किंवा त्या मातीमध्ये असलेल्या आकारमानांच्या, कशाचा आकारमान, तर विविध आकारमानांच्या कणांच्या प्रमाणावरून, मृदेत असलेल्या विविध आकारमानांच्या कणांच्या प्रमाणावरून त्या मृदेचा काय ठरत असतो, पोत ठरत असतो. आणि त्याच पोतावरून मृदेचे पुढचे 3 प्रकार पडतात. मृदेचे 3 प्रकार पडतात. तर ते 3 प्रकार असे आहेत. पहिला आहे रेताड मृदा, दुसरा आहे पोयटा मृदा आणि तिसरा आहे चिकन मृदा. तर आपण पहिला मुद्दा याच्यातला पाहणार आहोत तो म्हणजे रेताड मृदा. आता रेताड मृदा म्हणजे काय, तर रेताड म्हणजे तुम्हाला सरळ सरळ समजतं की रेत म्हणजे काय, आपण वाळू असं समजूया की वालुकामय मृदा. तर आता पहा, या मृदेमध्ये वाळूचे जे कण आहेत ते फार मोठ्या प्रमाणावर असतात. म्हणजे थोडक्यात आपण वाळू धरूयात ना, या मृदेमध्ये काय असतं, वाळूचे कण फार मोठ्या प्रमाणावर असतात. या मृदेतून पाण्याचा निचरा हा काय होतो, अत्यंत जलद गतीने होतो. म्हणजे पहा, तुम्ही एखाद्या वाळूच्या ढिगामध्ये जर पाणी ओतलं तर ते पाणी लगेच खाली जातं, ते तिथल्या तिथं थांबून राहत नाही. म्हणजे त्याच्यातून वाळुकामय मृदेतून, या रेताड मृदेतून काय होतं, पाण्याचा निचरा लवकरात लवकर होतो. अशी मृदा मशागत करण्यासाठी फार सोपी असते. अशी जी मृदा आहे, कारण तिच्यात बारीक बारीक वाळूचे कण आहेत, ते चिटकून बसत नाहीये आणि ही मशागत करण्यासाठी खूप अशी सहजतापूर्वक त्याची मशागत आपल्याला करता येते या मृदेची. तसंच मातीतील
असणारा जो घटक आहे सिलिकॉन डायऑक्साईड, या वाळूचे कण सिलिकॉन डायऑक्साईड किंवा क्वार्टज या खनिजाचे बनलेले असतात. मातीत असलेले यातील वाळूचे कण हे जे आहेत हे सिलिकॉन डायऑक्साईड किंवा ज्याला आपण क्वार्टज असं म्हणूयात या खनिजाचे ते बनलेले असतात. ते पाण्यात विरघळतात का? तर ते पाण्यात विरघळत नाहीये. म्हणून या मृदेची वनस्पतींना अन्नद्रव्य पुरवण्याची क्षमता खूपच कमी असते. म्हणून या वालुकाय जी काही रेताळ मृदा आहे या रेताळ मृदेमध्ये कुठल्याही प्रकारच्या वनस्पती जास्त प्रमाणात येत नाहीत. कारण का? तर याच्यातून वनस्पतींना जे अन्नद्रव्य पुरवायचे तर ह्याची क्षमता या क्वार्टज खनिजामुळे ही मृदा तयार झालेली असल्यामुळं या मृदेत वनस्पतीला अन्नधान्य पुरवण्याची क्षमता अतिशय कमी असते. हे तुम्ही ध्यानात ठेवायचे. आपण पाहतो का रेताळ मृदेमध्ये काहीच येत नाही बघा. आपल्या घराच्या शेजारी जर एखादा वाळूचा ढीग पडला असेल तर त्याच्यात बघा वनस्पती उगवून येणार नाहीये. आता पुढची मृदा आहे तिचं मृदेचा पुढचा प्रकार आहे तो म्हणजे पोयटा मृदा. पोयटा मृदा कशाला म्हणायचे ते मी तुम्हाला आता सांगणार आहे. आता या पोयटा मृदेतील जे कण आहेत या कणांचा आकार कसा असतो? जास्त मोठाही नाही आणि जास्त छोटाही नाही, अशा मध्यम स्वरूपातील या कणांचा आकार असतो. पोयटा मृदायुक्त जमिनी, आता ही जी पोयटा मृदा आहे ही पोयटा मृदायुक्त जमीन कशी असते? रेताळयुक्त. आता जे आपण रेताळयुक्त पहिला प्रकार जो पाहिला या रेताळयुक्त जमिनीप्रमाणेच मशागत करण्यासाठी सोप्या असतात का? तर सोप्या नसतात. पहा, या पोयटा मृदेचं एक वैशिष्ट्य आहे, ह्या पोयटा मृदा रेताळ जमिनीप्रमाणे मशागत करण्यास सोपी नसते. परंतु चिकन, आता जी आपण पुढची प्रकार पाहणार आहोत चिकन मृदा, या जमिनीसारखी जास्त सक्त सुद्धा ही मशागत करण्यासाठी पोयटा मृदा नसते. पहा, म्हणजे मध्यम आहे थोडक्यात हे. तसंच या मृदेत जैव घटकाचं प्रमाण हे फार मोठ्या प्रमाणावर असतं. या मृदेमध्ये जैव घटक जे आहेत याचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणावर असतं. या मृदेची वनस्पतींना अन्नद्रव्य पुरवण्याची क्षमता ही कशी असते? खूप जास्त असते. ही जी पोयटा मृदा आहे या पोयटा मृदेची वनस्पतींना अन्नद्रव्य पुरवण्याची क्षमता कशी असते? खूप मोठ्या प्रमाणावर, खूप जास्त प्रमाणावर असते. तसेच या जमिनीला जमिनीला नाही, या मृदेला, पोयटा मृदेला काळी मृदा असं सुद्धा म्हटलं जातं. याचं दुसरं नाव आपण काय म्हणूया? काळी मृदा, जी की आपल्या भागामध्ये फार मोठ्या प्रमाणावर सापडते. पहा, आपल्या इथं ही मृदा सापडत असल्यामुळं या मृदेतून वनस्पतींना अन्नद्रव्य पुरवण्याची जी क्षमता असते ती खूप मोठ्या प्रमाणावर असते. म्हणून हिला काळी मृदा किंवा अजून एक नाव आहे गाळाची मृदा. गाळाची मृदा असं सुद्धा या जमिनीला, या मृदेला म्हटलं जातं. तर ही जी गाळाची मृदा आहे ही गाळाची मृदा वनस्पतीचं पूर्ण पालन पोषण करण्यासाठी परिपूर्ण असणारी ही मृदा आपल्याला सांगता येईल. आता पुढचं जो मृदेचा प्रकार आहे तो आहे चिकन मृदा. आता पहा, चिकन मृदा म्हणजे या मृदेमध्ये मातीचे जे सूक्ष्म कण असतात ते, या सूक्ष्म कणांचं प्रमाण खूप अधिक असतं. या मृदेमध्ये मातीच्या सूक्ष्म कणांचे प्रमाण खूप अधिक असतं. चिकन मातीच्या त्या जर कणांना आपण स्पर्श केला तर ते आपल्या हाताला कसे लागतात? एकदम गुळगुळीत स्वरूपातले लागतात. आणि या चिकन मातीमध्ये पाणी धरून ठेवण्याची जी काही क्षमता आहे ती अधिक असते. या चिकन मातीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता ही कशी असते? अधिक असते. तर पहा मित्रांनो, आपण या मृदेच्या गुणधर्मामध्ये आपण पाहिले मृदेचे गुणधर्म कोणते कोणते आहेत. तर रंग हा एक मृदेचा महत्वाचा गुणधर्म आहे. तर मृदेचे रंग आहेत काळा, लाल, तांबूस, पिवळा, राखाडी हे रंग आहेत. तसेच यासाठी आपण एक प्रयोग सुद्धा पाहिलेला आहे. मृदेचा पोत कशाला म्हणतात हे पाहिलेलं आहे. मृदेचा पोत म्हणजे मृदेच्या विविध आकारमानाच्या कणाच्या प्रमाणावरून मृदेचा पोत ठरतो हे सुद्धा पाहिले. आणि मृदेचे प्रकार जसे की रेताळ मृदा, पोयटा मृदा, चिकन मृदा, पोयटा मृदेला काळी मृदा किंवा गाळाची मृदा असं सुद्धा म्हटलेलं आपण पाहिले. तर या ठिकाणी
आता आपण हे जे प्रकार पाहिलेले आहेत, आता या मी शिकवलेल्या घटकांवर तुम्हाला मी काय करणार आहे, काही प्रश्न सोडवायला देणार जे तुमच्या पुस्तकात सुद्धा आहेत. हे प्रश्न मी इथं फळ्यावर लिहून देणार आहे. हे तुम्ही काय करायचे आहेत, आपल्या वर्गपाठाच्या वहीत या प्रश्नाची उत्तरं तुम्ही मनानं सोडवायचा प्रयत्न करायचा आहे. तर हे प्रश्न जे आहेत ती तुम्हाला फळ्यावर लिहून दिलेले आहेत. मी तुम्हाला वाचून दाखवतो, तुमच्या पुस्तकात पण आहेत आणि तुमच्या मोबाईलच्या डिस्प्लेवर पण हे प्रश्न तुम्हाला दाखवणार आहे. तर हे प्रश्न आहेत, चिकन मृदेला मशागतीला जड मृदा असे का म्हणतात, त्याचं कारण तुम्हाला वर्गपाठाच्या वहीमध्ये लिहायचंय. रेताळ मृदेला मशागतीला हलकी मृदा असे का म्हणतात, पोयटा मृदेची जलधारण क्षमता कशी असते आणि कोणती मृदा पिकांसाठी योग्य आहे आणि का. हे 4 प्रश्न आहेत. या 4 प्रश्नाचे उत्तर तुम्ही वर्गपाठाच्या वहीत लिहायचे आहेत आणि हे 4 प्रश्न मी तुम्हाला आता तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर सुद्धा दाखवत आहे. तर पहा मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण मृदेच्या गुणधर्मात हा जो उपघटक आहे हा आज आपण पाहिलेला आहे. तर आता पुढच्या तासिकेमध्ये मृदेची संरचना कशी असते त्याबद्दलची मी माहिती तुम्हाला देणार आहे. तर मित्रांनो, या कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर सर्वांना एक महत्त्वपूर्ण सूचना आहे. तुम्ही विनाकारण घराच्या बाहेर निघायचं नाही, घरी राहायचंय, सुरक्षित राहायचंय. तोंडाला फेस मास्क बांधूनच घराच्या बाहेर निघायचे. हात साबणाने वेळोवेळी स्वच्छ धुवायचे आहेत आणि शासनाने दिलेल्या सर्व नियमांचं किंवा सर्व सूचनांचं तंतोतंत पालन करायचं आहे. त्यामुळे घरी राहा, सुरक्षित राहा. स्टे होम, स्टे सेफ. थँक्यू.